पंतप्रधान मोदी नवे स्वामी झालेत असं वाटतंय। ब्रेकफास्ट पे चर्चा या कार्यक्रमामधील मोदींच्या घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे या विधानावरनं उद्धव ठाकरेंचा टोला। फुटीर खासदारांना नेमकी कशाची भीती आहे, ठाकरेंचा सवाल। आंदोलकांसोबत बोलण्याची मोदींची तयारी नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा। तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत खासदार नरेश म्हस्केंचा पलटवार। तटकरेंवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट। प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर राष्ट्रवादीत राजकारण तापलं। किशोर पक्षाचे सल्लागार असल्याचं माहीत नाही म्हणत तटकरे संतापले। अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांचं नेतृत्व सर्वांनीच स्वीकारलंय। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना साथ दिली पाहिजे। रुपाली ठोंबरे पाटलांचा सल्ला। प्रदेशाध्यक्ष तटकरे कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव करत असल्याचाही आरोप। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींची घेणार भेट। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भेट होणार। राज्यातल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने भेट होणार असल्याची माहिती। सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसचं वक्तव्य अयोग्य। राज्य काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये फरक आहे। गोंगी गुडिया टीकेवर सुप्रिया सुळेंचं पहिल्यांदाच भाष्य। मारकुट्या रमेश म्हात्रेची तुरुंगातनं सुटका। 20 दिवसांनंतर रमेश म्हात्रे तुरुंगातून बाहेर। जो निर्णय असेल तो मान्य। तुरुंगातून बाहेर येताच रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया। 8 तासांपेक्षा जास्त कुणालाच काम नाही। अधिकाऱ्यांनी ऐकलं तर ठीक, नाही तर कारवाई। जमत नसेल तर काम सोडून द्या। तुकाराम मुंढेंचा अधिकाऱ्यांना टू द पॉइंट इशारा। मेडिकलवर ग्राहकांनी एक गोळी मागितल्यास ती द्यावीच लागेल। पूर्ण स्ट्रीप देण्याचा आग्रह धरल्यास मेडिकल स्टोअर्सवाल्यांवर कारवाई। झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमातून तुकाराम मुंढेंचा मेडिकल स्टोअर्सवाल्यांना इशारा। नंदुरबारमध्ये 53 बालकांवर 4 वर्षांपासून अत्याचार। पोलिसांच्या सुमोटो कारवाईत धक्कादायक माहिती समोर। आरोपीकडनं 649हून अधिक व्हिडिओ तर 1000हून अधिक फोटो जप्त। कोपरखैरणे रेल्वे स्थानकात महिलेची गैरवर्तन। नजर रोखत दिव्यांगाकडून महिलेचा पाठलाग। अंगावर धावून येणाऱ्याला महिलेनं रोखलं। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।